प्रस्ताव अजून आम्ही प्रस्ताव दिलेला नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीकडे प्रस्ताव मागवले आणि थोड्या वेळामध्ये त्यांचा प्रस्ताव येईल. माननीय आनंदरावजी अडसूळ शिवसेना नेते, त्याचप्रमाणे शिवसेनेचे मंत्री संजयजी राठोड, माजी मंत्री गुप्ताजी, माजी आमदार धाने पाटीलजी, बंडताई, असे सर्वच आम्ही आता बसून भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांचा ठराव काय येतो ते बघू. आमचा जो ठराव आहे तो त्यांच्यासमोर ठेवू आणि त्या पद्धतीने चर्चा करू. शिंदे गट एकंदरीत अमरावती महानगरपालिकेत किती जागेवर लढण्याची शक्यता आहे? तेव्हा शिवसेनेच्या 7 जागा ऑलरेडी होत्या. जवळजवळ 3 ते 4 जागी आम्ही 2 नंबर लावतो. 3 ते 4 जागी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पुढे होतो आणि जवळजवळ 18 जागी आम्ही 2 नंबर लावतो भारतीय जनता पार्टीच्या लगोलग मागे आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा जर सारासार केल्या तर एक 20 ते 25 जागा आम्हाला सुटाव्या अशा पद्धतीची मागणी. तर हा जो आपला प्रस्ताव आपला 20 ते 25 जागेचा आहे, भाजपकडे आपण त्यांनी जर मान्य नाही केला तर तुमची जी युती आहे शक्यता. शेवटी चर्चा जोपर्यंत सुरूच होत नाही तोपर्यंत मान्य कोण करेल आणि नाही करेल हा विषय हा नंतर. तेव्हा कदाचित जर झालं तर नाही झालं तर ऑटोमॅटिकली आम्हाला वेगळं लढावं लागेल. हा तर पर्याय सगळ्यांसाठी ओपनच आहे. हे बघा, आज भारतीय जनता पार्टीबरोबर सध्या युतीची गोष्ट चालू आहे. अजूनही राष्ट्रवादीसमोर चर्चेची अजून कुठेही सुरुवात झालेली नाही. तशा पद्धतीने वरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडून जसे आदेश आम्हाला प्राप्त झाले शिंदे साहेबांकडून, बाबा आपल्याला युती करायची आणि त्याच्याही आधीपासून आम्ही युतीचे प्रयत्न या ठिकाणी चालू होते आणि नक्कीच आज मला वाटतं संध्याकाळपर्यंत ठरलं पाहिजे, कारण वेळ कमी राहिला आहे. उद्या आणि परवाचा 2च दिवस हातामध्ये उमेदवारांना सुद्धा तयार करायला. परवाचा तर अर्धाच दिवस असेल 3 वाजेपर्यंत आणि त्यामुळे जे होईल ते आजच फायनल करावं लागेल. आणि जर मान सन्मानाने जर नक्कीच जागा मिळाल्या तर नक्कीच युतीमध्ये आम्हाला लढण्याचे आदेश आहेत आणि आम्ही त्या आदेशाचं पालन करू.